महाराणी साहेब, महत्वाचा अडसर दूर होणार ना? हो. राणू अक्का सासरी जाणार ना? जाणार म्हणजे तयार झाले. आम्ही तर त्यांच्यासोबत पाठवायचे जिन्नसही त्यांच्या संदुकीत भरून ठेवलेत. बघा मोरोपंत, महाराणी साहेबांचं धोरण बघा, केवढी चतुराई. पंत, धोरण आमचं होतं, पण नियोजन मात्र तुमचं होतं. हे असलं आमच्या ध्यानात येत नाही. पण आमच्या येतं. पण काय येतं? बाळराजेंसाठी. आम्ही बाळराजे जिथे बसणार आहेत ती जागा चोखाळतोय, आणि ती जागा चोखाळताना ह्या गोष्टी आम्हाला आपोआप सुचतात. आणि याचे मुख्य कारण म्हणजे आमच्या दोघांच्या निष्ठेचा दरवाजा नेहमी उघडा असतो. याची प्रचिती येतच असेल. हो, प्रचिती आहे. महाराणी साहेब, राणू अक्का एकदा का सासरी गेल्या म्हणजे विषयच संपला हो. शंभूराजे आता रायगडावर येत नाहीत. तुम्ही घरच्यांना आणि आम्ही बाहेरच्यांना कोलदांडे घालतो. मग काय कामच झालं. काय मोरोपंत? तुम्ही बोलत का नाहीत? तुम्ही काय बोलताय तेच मला कळत नाही. हा, काय झालं? मगाशी सदरेवर तर ठीक होतात, मग आता आमची प्रकृती बरी नाही. काय होतंय? काय अंग थोडं गरम आहे, अंगात कणकणी आहे. महाराणी साहेब, आम्हाला परवानगी द्यावी. तुम्हाला आजाराने गाठलं का ऐन मोक्यावर तुम्ही आजाराला गाठताय? महाराणी साहेब, येतो आम्ही. अचानक काय झालं मोरोपंतांना? हं? त्यांना असं अधनं-मधनं फेफरं येतं. कस तर खाणार नाहीत ना? कच? आणि आम्ही असताना नाही, त्यांना कच खाऊ देणार नाही. आमची नजर धोका खाणार नाही. आज त्यांचा अबोला हा गळात अडकलेल्या माशासारखा होता. हो, खरं आहे. पण त्यांना बोलताही आलं नाही आणि सांगताही आलं नाही. आपण निश्चिंत राहा महाराणी साहेब. ते बोलतीलही आणि सांगतीलही. आम्ही आलोच. थांबा मोरोपंत. अहो, आम्ही आहोत मागे. थांबा. काय झालं? सुर्नीस अति सर्वत्र वर्जते. आता थांबूयात आपण, कारण आपण युवराजांना जसे समजत होतो तसे युवराज नाहीत. थांबा. बरोबर, हे तुम्ही बोलताय? हो, कारण वेळोवेळी त्यांनी आपलं निर्दोषित्व सिद्ध केलंय. त्यात ते वाकबगार आहेतच. ते कुठेही अडकत नाहीत, सही सलामत बाहेर पडतात. कसली पुण्याई त्यांच्या मागे उभी राहते काही कळत नाही. पण तुम्ही गडबडून जाऊ नका. ते दोषी आहेत, त्यांच्याने आपलं जमणार नाही. जमायला पाहिजे. एवढ्या पराक्रमी युवराजांशी जमून खेळायला पाहिजे. वा मोरोबा, हा, झपाटलं का काय तुम्हाला? एवढा पुळका आला तुम्हाला? येऊ देऊ नका. त्यांच्या विरोधात कालपर्यंत तुम्ही आमच्या खांद्याला खांदा लावून उभे होतात. तीच चूक होती आमची. क्षुल्लक गोष्टीवरून आम्ही स्वतःला अपमानित समजलो आणि तुमच्या कच्छपी लागलो. पण आता नाही. आतापर्यंत जे झालं ते गंगेला मिळालं.
गंगा खूप लांब आहे. रायगडाच्या पायथ्याशी वाहते ती काळ गंगा. पंत, या सगळ्या गोष्टी थांबवू आपण. महाराजांच्या विचारानं काम करू, नव्या जोमानं काम करू. मोरोबा, अवघड होईल आपलं. असा काढता पाय घेऊ नका आणि अशा अर्ध्यातून साथ सोडू नका. आम्ही साथ सोडत नाही आहोत, उलट साथ देण्याची भाषा करतोय. कुणाला? शंभूराजांना? अहो बघा, मोगलांशी केवढं राजकारण करून आलेत ते. तो शहजादाही स्वराज्यात येणार होता. तो आला असता तर केवढं मोठं राजकारण साधलं असतं. अरे वा मोरोबा, तुम्ही नुसते झपाटलेले नाही आहात, तर तुमचा कायाकल्प झाला आहे. तसं समजा हवं तर. पण स्वराज्याचे पेशवे आहोत आम्ही, आणि सत्यता समजल्यावर सुद्धा त्याकडे डोळेझाक करणं योग्य नाही. आता जे बोलायचं ते महाराजांच्या पुढेच. बघतोच कसे बोलताय महाराजांपुढे ते. आबासाहेब, एक विनंती आहे तुम्हाला. विनंती कशाला असतो बाई? बोला. आपण तातडीने पन्हाळगडी जावं आणि युवराजांना भेटावं. आमच्याही मनात तेच आहे. मग आपण केव्हा जाणार? आबासाहेब, तुमची आणि युवराजांची खूप दिवस झाले भेट नाही. खूप दिवस म्हणजे 2-2.5 वर्षे झाले भेट नाही हो. सुनबाई, इतके दिवस झाले नाही? आणि भेट नसल्यामुळे, विचारांची देवाणघेवाण नसल्यामुळे हे असे प्रसंग उभे राहतात. खरं तर सुनबाई, बंद दाराआड आमच्या दोघांमध्ये जी मसलत झाली होती त्याचाच हा एक भाग आहे. पण यापुढे आम्ही अधिक काळजी घेऊ. आणि सुनबाई, आम्हालाही अगदी निवांतपणे मन भरून बोलायचं आहे आमच्या लेकराशी. मग केव्हा जाणार आबासाहेब? लवकरच. आम्हाला गड उतार होण्याचा दिवस सांगावा. सुनबाई, आम्ही आग्रही आहोत, त्याचं कारण आहे आबासाहेब. तुमच्या सहवासाची युवराजांना खूप गरज आहे. नाहीतर युवराज मोडून जातील. उत्तर दिग्विजय मनासारखा करता आला नाही, त्याचं शल्य तर असेलच. शिवाय त्यांच्याकडे रोखलेल्या बोटांनी ते आणखीन जखमी झाले असतील. आबासाहेब, तुमच्या मायेची फुंकरच त्यांच्यात नवा जो मानेल. युवराज दुखावतील हो. आम्हाला कल्पना आहे त्याची. आमच्याकडून शौर्याचा वारसा घेताना पोरानं सईबाई साहेबांचं हायवे पण काही सोडलं नाही. तीच भीती वाटते आम्हाला. तुमची भीती रास्त आहे, पण यापुढे आमच्याकडून उशीर होणार नाही. सुनबाई, इथल्या राज्य कारभाराच्या जबाबदाऱ्यांचा निपटारा करतो. कारण पन्हाळगडी गेल्यानंतर पुन्हा येणं कधी होईल याची कल्पना नाही. काही आराखडे आखून देतो, काही योजना देतो आणि तातडीनं निघतो. बरं, सदरेवर कारभारी खोळंबले असतील. आम्ही जाऊन येतो. जी आबासाहेब. मला असं वाटतं महाराजांनी पन्हाळगडावर जाण्याची घाई करू नये. तुम्हाला काय वाटतं? अहो, मला तर वाटतं की त्यांनी जाऊच नये. अगदी रास्त बोललात. तुम्हाला यांचं बोलणं रास्त वाटलं, पण ते कोणत्या अनुषंगानं? कोणत्या अनुषंगानं म्हणजे? अहो, हे राजकारण आहे बाळाजी पंत. शंभूराजे 11 महिन्यानंतर स्वराज्यात येत आहेत, तेही मोगलांच्या छावणीत राहून. मग काय झालं? काय होतं बाळाजी पंत, कधी कधी शत्रूच्या मुलखात आपला माणूस 1-2 वर्ष राहून आला की त्याच्यावर पटकन विश्वास ठेवणं योग्य नसतं. कळलं? आपण म्हणतो युवराज आले, पण दिलेर खानानं पाठवले नसतील कशावरनं?
कशावरनं नसेल ही त्याचीच खेळी. अहो 11 महिने राहिले म्हणजे बिर्याण्या खाल्ल्या, कंदुरी खाल्ली, मैफिली सजवल्या, त्या दिलेर खानाचा दिलरुबाही ऐकला आणि आत्ता याद आली म्हणून छावणीतून निसटले. हा सगळा बनाव नसेल कशावरून? राहुजी, यात काहीही बनाव नाही. मोठ्या संघर्षातून युवराज सुटलेत. सुटलेत पण म्हणून आपण का अडकायचे? पंत, या गोष्टी आता बंद करा. एका असामान्य राजाचे आपण अष्टप्रधान आहोत याचं भान ठेवा आणि या गोष्टी बंद करा. महाराजांना जर जावं वाटत असेल तर त्यांनी जरूर जावं आणि युवराजांना रायगडावर घेऊन यावं. पंत, हो काय होतंय काय तुम्हाला? हा अवसान घातकीपणा झाला. आपण आता वैयक्तिक महत्वाकांक्षेतून बाहेर पडूया. एका दिवसात संत बनायला निघालात. गप्प बसा. निदान महाराजांसमोर तरी तोंड उघडू नका. मी असं का बोलतोय या मागची वस्तुस्थिती समजून घ्या. पंत, राणूबाई साहेब, हा माफ करा, राणीबाई साहेब म्हणलं पाहिजे तुम्हाला. काहीतरीच काय हो. काहीतरीच नाही काय. अहो तुम्ही कामच असं केलंय. नवऱ्याच्या कर्तबगारीनं बायकोची मान उंचावते, पण तुमच्या कर्तबगारीनं आज आमची मान उंचावली. खरंच अभिमान आहे आम्हाला तुमचा. महाराजांनी तर केवढं कौतुक केलं. रायगडावर ज्याच्या त्याच्या तोंडी तुमच्या धाडसाचंच कौतुक आहे. आई अण्णा बी लई खुश झाल्यात. खरंच? खरंच. आणि तुम्ही येणार तेव्हा अख्खं गाव गुड्या उभारणार आहे. पण आम्ही परस्परच निघून गेलो. तुमची संमती घेतली नाही जाता. या समध्या सोपस्कारापेक्षा तुम्ही शंभूराजांच्या मागे तातडीनं जाणं गरजेचं होतं. तुम्ही गेलात, त्यांच्यावर सावधपणे देखरेख ठेवलीत, त्यामुळे वाईट काही झालं नाही. तुम्हाला तिथे जावं लागलं, तुम्ही गेलात, छावणीत राहावं लागलं, त्रास झाला, सतत काळजी, काय होईल काय नाही, झोप नाही तो दिलेर खान समोर. पण आता नाही. आता तुम्ही घरी चला आणि आराम करा. इकडचं भांड तिकडं ठेवायचं नाही. आता आम्ही तुमची सेवा करणार. मागेल ती वस्तू तुमच्या हातात आणून देणार. आता 2 पावलं बी चालायचं नाही. लोड तक्क्याला टेकून आरामात बसायचं. काय हो हे? कोणी ऐकलं तर काय म्हणतील? राणू, लखुजी राजे जाधवांच्या घराण्यात शौर्याची परंपरा तर आहेच, पण त्यात बायकाही धाडसात शौर्यात कमी नाही. त्या निजामाच्या दरबारात नवरा आणि 4 मुलांवर तलवारीनं हल्ला चढवला गेला. कत्तल झाली. लखुजी राजांच्या पत्नीनं म्हाळसाबाई साहेबांनी दरबारातून 5 प्रेत घोड्यावर घालून दौलताबाद देवगिरीहून सिंदखेडला आणली. त्यांच्या चितेला अग्नी दिला, पण डगमगल्या नाहीत त्या. पुन्हा त्यांनी नातू पंतूंच्या मनगटात ताकद आणि छातीत हिंमत भरली. त्यांच्या लेकी सुनाही धाडसात कमी नाही हे सिद्ध केलं तुम्ही. शाबास. बस, तुमची शाबासकीची थाप मिळाली. आमच्या सगळ्या त्रासाचं कष्टाचं सोनं झालं. आता काळजी फक्त एकच आहे. अनाजी पंतांच्या डोक्यात काहीतरी शिस्त आहे. आम्ही गडावर राहू नये आणि तुम्हाला घेऊन लवकर गावी निघून जावं अशी त्यांची घाई आहे. त्यामागचा हेतू अजून समजला नाही. त्यामागचा हेतू एकच, दादासाहेबांना विरोध. आम्हाला माहिती आहे त्यांना दादासाहेबांना रायगडावर येऊ द्यायचं नाही आणि दादासाहेबांना या म्हणणाऱ्यांनाही इथे थांबू द्यायचं नाही. याचा सोक्ष मोक्ष लावलाच पाहिजे. बसा. आम्ही पन्हाळ्याला जायला निघालो. शंभूराजेंना भेटायला. आम्हाला माघारी येण्यासाठी कदाचित उशीर होईल. हीच बाब आम्हाला अष्टप्रधान मंडळाच्या कानावर घालायची होती. आणि दुसरी गोष्ट म्हणजे माफी असावी महाराज.
परंतु आपले जाणे जरुरीचे आहे. होय. नाही म्हणजे जायचंच असेल तर काही दिवस थांबून जावे. कारण शंभूराजेंचं असं स्वराज्यात अचानक परत येणं ही गनिमाची चाल तर नाही ना याची खात्री करून घ्यावी. राहुजी, गनिमाची चाल? शंभूराजे इथे येण्यात काय? हो म्हणजे असू शकते. शंभूराजेंना सोडवण्यासाठी, शंभूराजेंना पुन्हा स्वराज्यात घेऊन येण्यासाठी आपणच सगळ्यांनी प्रयत्न केलेत ना? हो, पण आम्हाला असं वाटतं की जायचं असेल तर आपण जावं, परंतु विलंबाने. महाराज, शंभूराजांच्या येण्या जाण्यावर प्रश्न उपस्थित करणं योग्य नाही. शंभूराजे आता स्वराज्यात आलेलेच आहेत. महाराजांनी जावं, उलट तातडीनं भेट घ्यावी. मीही त्याच मताचा आहे. हो, पण महाराज, जाण्यापूर्वी महत्वाच्या गोष्टींचा निपटारा करावा. म्हणजे पन्हाळगडावरून येताना विलंब झाला तरीही स्वराज्याची कोणतीही कामे अडणार नाहीत. त्यासाठीच आम्ही तुम्हाला इथे बोलावलंय. सदरेवर खोळंबणारी कामं काय आहेत ती सांगा. त्याचा निपटारा करूया. बघू. महाराज, काही मोहिमांच्या हिशोबाचा ताळमेळ लागत नाही. कोणाच्या मोहिमा? बहुतांश मोहिमा पेशवे साहेबांच्या आहेत. आमच्या मोहिमांचा हिशेब लागत नाही. हो, ठीक. आणखीन काही? महाराज, एक महत्वाचा निवाडा करायचा आहे. चिमणाजी देशपांडे खेडबारे येतील. आणखी? महाराज, कोकणात काही बांधारे बांधायचे आहेत. तसेच घाट रस्ते नव्यानं आखणी करायचे आहे. आणि स्वराज्यातील 216 गावांना तगाई माफ करायची आहे. ठीक आहे. संबंधित कामांना आमची अनुमती आहे. खर्चाचे सगळे तपशील आमच्याकडे पाठवून द्या. आणि हो, मोरोपंतांच्या मोहिमांच्या जमा खर्चाचा ताळेबंद लवकरात लवकर आमच्या समोर सादर व्हावा. ताळेबंद बघून त्यानंतरच आम्ही पन्हाळगडाकडे रवाना होऊ. पंत, आता हे खुसपट काढलं. काढली तर खूप आहेत आणि नाही काढलं तर एकही नाही. आता तुम्ही पंताचे संत बनायला निघाला आहात. पण हा संत गळ्यात माळा आणि पोटात किती काळा हे दाखवून द्यायचं आहे. अहो, पण कशासाठी? मती फिरली तुमची. तुम्ही सरळ धडधडीत बोललात. महाराज, तुम्ही पन्हाळगडावर जावं आणि शंभूराजांना घेऊन रायगडावर यावं बोललात ना. अजूनही शब्द माघारी घ्या. मुळात तुम्ही रायगडावरून पन्हाळगडावर उडी हाणूच नका. लचकाल. राणू अक्का? हो, आम्हीच. राणू अक्का, दादासाहेबांच्या राणू अक्का. तुम्ही सगळं ऐकलत? शब्दान शब्द ऐकलाय आम्ही.